सोलापूर गॅस गळती प्रकरण कुटुंबातील चौथ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। शनिवारी गॅस गळती होऊन 5 जण बेशुद्ध पडलेले होते। एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला। एकाची प्रकृती गंभीर आहे। 2 चिमुकल्यांसह सासरा आणि सुनेचा मृत्यू झालाय। एलपीजी गॅस लीक झाल्याने या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि फुफ्फुस निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता। या संदर्भातले जास्तीचे अपडेट्स आपण आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून घेऊया। अनिकेत, विक्रांत, आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरामध्ये गॅस गळतीमुळे एकूण 5 जणांचं कुटुंब जे आहे ते बेशुद्ध अवस्थेत सापडलं गेलं होतं। त्यामध्ये पहिल्यांदा 2 लहान मुलांचा जो आहे तो मृत्यू झालेला होता। त्यानंतर ना जे वरिष्ठ आजी आहेत त्या घरातील त्यांचा देखील मृत्यू झाला आणि काल जे आहेत त्या घरातील जी आई आहे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। खरं तर गॅस गळतीमुळे सोलापुरातील चौथी व्यक्ती जी आहे ती आता मृत्युमुखी पडलेली आहे। एक जो व्यक्ती आहे तो आता सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे आणि सोलापुरातील लष्करमध्ये राहणारे हे 5 जणांचं कुटुंब गॅस गळतीमुळे जे आहेत, खरं तर कुटुंबातील जे सर्व सदस्य आहेत त्यांना कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे ते वाढल्यानं फुफ्फुस जे आहे ते निकामी झालं होतं विक्रांत। आणि अत्यंत हृदयाला वेदनादायक ठरवणारी जी घटना जी आहे ती सोलापुरातील लष्कर भागामध्ये घडलेली होती। त्यामुळे आता हर्ष बरामवाले असतील, अक्षला बरामवाले असतील, विलंब बरामवाले असतील, या सर्वांचा जो आहे तो मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडलेली आहे। बरं, धन्यवाद अनिकेत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।